नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण सूर्याचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचर प्रभाव याची ज्योतिषीय माहिती जाणून घेणार आहोत. दिनांक 15 जून 2025 रोजी सर्व ग्रहांचा राजा असलेला सूर्यग्रह आपली सध्याची वृषभ राशी सोडून बुधाच्या राशीत म्हणजे मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि येथे त्याचे वास्तव्य 16 जुलै 2025 पर्यंत असणार आहे. सूर्य हा कुंडलीमध्ये आत्माकारक ग्रह आहे. त्याचबरोबर जीवनामध्ये आरोग्याची प्राप्ती, मानसन्मान, पदप्रतिष्ठा याचबरोबर आत्मविश्वास यांचे कारकत्व हे सूर्याकडे असते. त्याचबरोबर पित्याच्या सुखाचा विचारसुद्धा सूर्यग्रहावरून केला जातो. असा हा सूर्य कुंडलीमध्ये जर प्रतिकूल असेल तर मात्र अनारोग्य, अपयश, अपमान अशासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते आणि म्हणूनच सूर्याचे राशी परिवर्तन हे महत्त्वाचे ठरते. सूर्य मिथुन राशीत प्रवेश केल्यानंतर येथे त्याचा गुरुशी युतियोग होणार आहे. ही एक अत्यंत श्रेष्ठ अशी स्थिती आहे आणि या युतीवर राहूची दृष्टीसुद्धा असणार आहे. असा हा सूर्य प्रत्येक राशीसाठी कोणते फळ घेऊन येणार आहे याची आपण ज्योतिषीय चर्चा थोडक्यात पाहणार आहोत. सर्वप्रथम मेष राशीच्या जातकांसाठी सूर्याचं हे गोचर भ्रमण कसे असणार आहे ते पाहूयात. सूर्य हा ग्रह मेष राशीच्या जातकांसाठी पंचम भावाचा मालक असून तो तृतीय भावातून गोचरीचे भ्रमण करणार आहे. हा भाव तुमच्या साहसाचा, करिअरचा, पराक्रमाचा भाव आहे आणि त्याचबरोबर लहान भावंडांचा विचारसुद्धा या भावावरून होत असतो. येथे तुमच्यासाठी सूर्याचे होत असलेले गोचरीचे भ्रमण तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे, कारण या सूर्याची दृष्टी तुमच्या भाग्यभावावर पडत आहे. परिवारामध्ये सहयोगाचे वातावरण तुम्हाला लाभणार आहे. नोकरीमध्ये हा सूर्य तुम्हाला अपेक्षित यश मिळवून देणार आहे. हा कालखंड स्वतःला अपग्रेड करण्याचा आहे. तुमच्याकडे बघून लोक हे प्रभावित होणार आहेत. सरकारी नोकरीत सुद्धा हा कालखंड तुमच्यासाठी चांगला आहे आणि जे सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करतात, जसे की मीडिया क्षेत्र किंवा कोणतेही अन्य सामाजिक क्षेत्र, यूट्यूबसारखे क्षेत्र, अशासारख्या क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे. त्याचबरोबर विद्यार्थी वर्गासाठी आणि विशेषतः उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे. त्याचबरोबर सेना, मिलिटरी, प्रशासकीय सेवेमध्ये जर तुम्ही प्रयत्नशील असाल तर त्यातसुद्धा तुम्हाला हा सूर्य यश मिळवून देताना दिसत आहे. परंतु तुम्ही आपल्या वाणीवर मात्र नियंत्रण ठेवले पाहिजे. स्वास्थ्याच्या दृष्टीने हा सूर्य तुमच्यासाठी चांगला आहे, परंतु कामाचा अतिरिक्त ताण हा तुमच्यावर पडताना दिसत आहे. सरकारी क्षेत्रामध्ये यश मिळवून देणारा असा हा तुमच्यासाठीचा कालखंड असणार आहे. सूर्याचा अनुकूलत्व प्राप्त होण्यासाठी तुम्ही या कालखंडात सूर्यार्थ देणे हे तुमच्यासाठी हितावह असणार आहे. तर वृषभ राशीच्या जातकांसाठी सूर्य हा ग्रह चतुर्थ भावाचा स्वामी असून तो द्वितीय भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे. या कालखंडात तुमचे व्यक्तिमत्व सुधारण्यास तुम्हाला वाव मिळणार आहे. तुमच्या वाणीमध्ये एक प्रकारचा भारदस्तपणा आलेला तुम्हाला जाणवणार आहे. नोकरीत आणि कार्यक्षेत्रात दोन्ही ठिकाणी हा सूर्य तुम्हाला मनासारखी सफलता मिळवून देणार आहे आणि आर्थिकदृष्ट्या सुद्धा सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण तुमच्यासाठी अनुकूल असेच आहे. तुमच्या बोलण्याने लोक तुमच्याकडे आकर्षित होणार आहेत. पैतृक संबंधी संपत्ती संबंधी जर काही वादविवाद असतील तर ते या कालखंडात संपुष्टात येतील आणि पैतृक संबंधीची जर विभागणी करणार असाल तर त्यामध्ये हा सूर्य तुम्हाला सहयोगी सिद्ध होताना दिसत आहे. तुमच्यामध्ये आत्मविश्वास हा वाढलेला दिसत आहे. विद्यार्थी वर्गासाठी हा कालखंड चांगला आहे आणि पारिवारिक सौख्याचा विचार करता परिवारात सुद्धा सुखद वातावरण असलेले दिसत आहे. परंतु खर्च होण्याची सुद्धा शक्यता ही दिसून येत आहे. या कालखंडात तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये आणि घरातही वरिष्ठांचा योग्य तो सन्मान करा. प्रेमी जीवन आणि दाम्पत्य सौख्यासाठी हा कालखंड तुमच्यासाठी चांगला आहे. कार्यक्षेत्रामध्ये नेतृत्व गुणामध्ये तुमच्या वाढ होताना दिसत आहे. परंतु ज्यांना नेत्रपीडा आहे किंवा गळ्याचे विकार आहेत त्यांनी या कालखंडात स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी आणि त्यासाठी सूर्योपासना ही निश्चित करावी. तर मिथुन राशीच्या जातकांसाठी सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण तुमच्या लग्नभावावरून होत आहे. तृतीय पती असलेला हा सूर्य तुमच्या लग्नभावातून गोचर भ्रमण करत आहे. तुमच्या आत्मविश्वासात कमालीची वृद्धी होताना दिसत आहे. नव्या जबाबदाऱ्या तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये पेलाव्या लागणार आहेत. सरकारी नोकरीत सुद्धा हा कालखंड तुमच्यासाठी अत्यंत चांगला असा व्यतीत होताना दिसत आहे.
या कालखंडात तुमचे व्यक्तिमत्व हे सुधारताना दिसत आहे. वरिष्ठांचे सहाय्य हे तुम्हाला कार्यक्षेत्रात मिळताना दिसत आहे. कोणत्याही प्रकारची महत्त्वाची जर बोलणी करायची असतील तर त्यासाठी हा कालखंड चांगला आहे. परंतु तुम्ही तुमच्या अहंकारावर नियंत्रण ठेवणे हे सुद्धा तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे. तुम्ही स्वतःला जगासमोर आणण्यासाठी हा कालखंड तुमच्यासाठी चांगला आहे. विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे. आणि नोकरीसाठी जर तुम्ही प्रयत्नशील असाल, म्हणजे त्यासाठी जर इंटरव्ह्यू वगैरे देत असाल, तर त्यासाठी सुद्धा हा सूर्य तुमच्यासाठी अनुकूलता निर्माण करणार आहे. उष्णता विकार असणाऱ्यांनी स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी आणि आहारावर सुद्धा नियंत्रण ठेवावे, म्हणजे सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण तुम्हाला अनुकूल सिद्ध होण्यास मदत मिळणार आहे. या कालखंडात तुम्ही तुमच्या वरिष्ठांचा सुद्धा योग्य तो सन्मान ठेवला पाहिजे आणि वडिलांशी तुमचे संबंध बिघडणार नाहीत याची काळजीसुद्धा तुम्ही घेतली पाहिजे. त्याचबरोबर कार्यक्षेत्रामध्ये मनासारखे यश मिळत असताना नातेसंबंधसुद्धा तुम्ही सांभाळले पाहिजेत. ही जबाबदारी तुम्ही पार पाडली पाहिजे. तर कर्क राशीच्या जातकांसाठी हा सूर्य द्वितीय भावाचा कारक आहे आणि तो व्ययभावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. धनेश व्ययस्थानातून गोचरीचे भ्रमण ही स्थिती तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या फारशी चांगली नाही. कार्यक्षेत्रात सुद्धा हा सूर्य त्रासदायक स्थिती निर्माण करताना दिसत आहे. कामावर लक्ष केंद्रित करणे हे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे. सावधानतेने काम करणे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. त्याचबरोबर कायद्याचे पालन करणे हे सुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. कोणत्याही प्रकारे कायद्याचे उल्लंघन करू नये. विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा हा सूर्य फारशी सुस्थिती दाखवत नाही आणि व्यापारी वर्गाने सुद्धा सावधानतेने काम करणे हे गरजेचे असणार आहे. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेणे हे सुद्धा महत्त्वाचे असणार आहे आणि त्याचबरोबर वडिलांच्या स्वास्थ्याची काळजी ही सुद्धा तुम्ही घेतली पाहिजे. दाम्पत्य जीवन हे ठीकठाक राहील, परंतु त्यासाठी सुसंवाद असणे गरजेचे आहे. आणि स्वास्थ्यविषयक विचार करता अनिद्रा, नेत्रपीडा, रक्तविषयक विकार असतील तर अशांनी आपल्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे गरजेचे असणार आहे. तर सिंह राशीच्या जातकांसाठी सूर्य हा लग्नेश असून तो 11व्या भावातून म्हणजे लाभ भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे. सिंह राशीच्या जातकांसाठी ही एक अत्यंत श्रेष्ठ अशी स्थिती आहे. लग्नेशाचे लाभ भावातील गोचर ही तुमच्या कामनांचा पूर्ती करणारा असा कालखंड असणार आहे. या कालखंडात तुम्हाला पारिवारिक सौख्य सुद्धा उत्तम लाभलेले दिसून येत आहे व नोकरीत आणि कार्यक्षेत्रात तुम्हाला वरिष्ठांचा सहयोग मिळणार आहे. त्याचबरोबर नोकरीमध्ये बढतीचे योग सुद्धा दिसून येत आहे आणि नवीन प्रोजेक्ट हे स्वीकारण्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे. कार्यक्षेत्रामध्ये हा सूर्य तुम्हाला मनासारखी सफलता मिळवताना दिसून येत आहे. व्यापारी वर्गासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे आणि जे सरकारी क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला असणार आहे. प्रेमीजनांसाठी सुद्धा हा कालखंड चांगला असलेला दिसून येतो. नवीन प्रोजेक्ट स्वीकारण्यासाठी हा कालखंड चांगला आहे. व्यापार, सरकारी क्षेत्र आणि नोकरीत अशा तीनही ठिकाणी हा सूर्य तुम्हाला अनुकूलता देणार आहे. तुमचे मनोरथ सिद्धीस जाण्यासाठी हा कालखंड चांगला असणार आहे. आणि विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा कालखंड अनुकूलत्व घेऊन येत आहे. जे विद्यार्थी कायद्याचे तसेच प्रशासनिक सेवेचे शिक्षण घेतात त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला आहे आणि तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेत वाढही हा सूर्य करताना दिसत आहे. तर कन्या राशीच्या जातकांसाठी सूर्य हा ग्रह व्ययेश असतो आणि तो दशम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. येथे सूर्य हा कारक असतो. तुमचे व्यक्तिमत्व बाधित होणार नाही याची काळजी जर तुम्ही घेतली तर सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण तुमच्यासाठी अनुकूल सिद्ध ठरण्यास कोणतीच अडचण येणार नाही. कार्यक्षेत्रामध्ये तुमचे वरिष्ठ तुमच्या कामामुळे प्रभावित होणार आहेत. नोकरीमध्ये स्थिरता मिळवून देण्यासाठी सुद्धा हा कालखंड कन्या राशीच्या जातकांसाठी चांगला आहे. जे सरकारी क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा सूर्य मनासारखी सफलता मिळवून देताना दिसत आहे. व्यापारी वर्गासाठी हा कालखंड चांगला आहे आणि प्रामाणिकपणे काम केल्यास त्याचे चीज हे नक्की होणार आहे. आणि कन्या राशीच्या जातकांनी या कालखंडात विनयाने वागणे हे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. वरिष्ठांचा योग्य तो मान ठेवल्यास आणि कुटुंबात आणि कार्यक्षेत्रात अशा दोनही ठिकाणी प्रामाणिकपणे वर्तन ठेवल्यास सूर्य हा तुम्हाला अनुकूल सिद्ध होण्यास मदत मिळणार आहे. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे. या कालखंडात
तुम्हाला जनतेचा सहयोगसुद्धा मिळताना दिसत आहे. आणि स्वास्थ्याचा विचार करता कन्या राशीच्या जातकांना अनिद्रा म्हणजे झोपेचा त्रास, त्याचबरोबर ब्लड प्रेशरसारखे जर विकार असतील तर मात्र तुम्ही तुमच्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी तुम्ही सूर्यस्तुती हे स्तोत्र नित्य वाचणे हे तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे. आणि त्याचबरोबर गोसेवा ही सुद्धा तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे. त्याचबरोबर तांबड्या किंवा लाल वस्तूंचे दान हे सुद्धा तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे. आणि गाईला गूळ आणि गहू या 2 वस्तू खाऊ घातल्यास तुम्हाला अशुभ सूर्यापासून तुमची मुक्तता होण्यास हा सूर्य तुम्हाला मदत करणार आहे. अशा रीतीने आज आपण सूर्याचे राशी परिवर्तन आणि त्याचा मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या या राशीवर पडणारा प्रभाव पाहिला. पुढील भागामध्ये आपण राहिलेल्या राशींची चर्चा पाहणार आहोत. आज आपण येथेच थांबूया. पुन्हा भेटूया याच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.